नाशिक उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्याबाबत सभेवर नसलेल्या विषयाचा ठराव स्वतंत्र कायद्यान्वये चिटकविला आहे। सभेच्या इतिवृत्तामध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवत संचालक मंडळाने सचिव घोलप यांना निलंबित केले असल्याची माहिती सभापती कल्पना चुंबळे व संचालकांनी दिली। नाशिक बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी उपसभापती विनायक माळेकर, शिवाजी चुंबळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, सविता तुंगार, चंद्रकांत निकम आदी उपस्थित होते। घोलप यांनी कार्यालयीन जावक क्रमांक 90 दिनांक 2 मे 2024 या जुन्या तारखेस जावक रजिस्टरला नोंदवून सदर प्रस्ताव पणन संचालक महाराष्ट्र यांना प्रत्यक्षात दिनांक 10 मार्च 2025 रोजी प्राप्त झाल्याचे त्यांच्याकडील पत्राहून समजले। पत्रावर जावक क्रमांक पणन 5 नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन 2025-1076 दिनांक 25 मार्च 2025 अन्वये आढळून आले आहे। अशा प्रकारे महत्त्वाच्या व कायम दस्तऐवजीमध्ये फेरफार करून गंभीर गैरकृत्य घोलप यांनी केले। बाजार समितीच्या कामकाजाच्या कागदपत्रांमध्ये अजूनही अशा प्रकारचे गैरप्रकार केल्याची शक्यता नाकारता येत नाही असल्याचे सांगण्यात आले आहे। आरोपपत्र देऊन खातेनिहाय चौकशी करण्याचे बाजार समितीने ठरविले आहे, परंतु चौकशी होईपर्यंत घोलप यांना सचिव पदावरून निलंबित करण्यात आले आहे। दरम्यान सचिव पदाचा पदभार, सर्व कागदपत्रे, किल्ल्या वगैरे सर्व वस्तू या सहाय्यक सचिव निवृत्ती लहानू बागुल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र 24 न्यूज ब्युरो, सिडको।